जो आरोपी आहे रुपेश गुरनुले याची पत्नी आणि मृतक यांचे काही अनैतिक संबंध होते. त्या संबंधातूनच हा मर्डर झालेला आहे. आणि आरोपी सोबत म्हणजे आरोपीची जी पत्नी होती ती मृतकसोबत 1 ते 1.5 महिन्यापूर्वी पळून गेलेली होती आणि ती नुकतीच काही दिवसापूर्वी परत आलेली होती. आणि आता पुन्हा मृतकची म्हणजे आरोपीची पत्नी आणि मृतक हे एकमेकांपासून दुरावले होते. त्याला कारणीभूत त्या रुपेश गुरनुलेच आहे असं गृहीत धरून यांनी मृतकने रुपेश गुरनुलेसोबत वाद घातला होता आणि त्यातूनच त्यांची काल रात्री मारामारी झाली आणि त्याच घटनेमध्ये मारामारीमध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. दोन्ही म्हणजे आरोपी आपल्या ताब्यात आहे आणि पुढील तपास PSI पंडित करत आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.